नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात तसेच अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा, म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला रेड आणि येलो अलर्टही पाहायला मिळतोय। यामध्ये नाशिक, इगतपुरी या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट, त्याचप्रमाणे वैजापूर, मनमाड, श्रीरामपूर, जुन्नर, अहिल्यानगर, खेड, पुणे, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे मनमाड, मालेगाव या सर्वच ठिकाणी आज दुपारनंतर तसेच उद्या दुपारनंतर देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सांगली, विटा, वडूज, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर, उद्या सकाळी आणि उद्या दुपारनंतर देखील पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे सोलापूर, कोल्हापूर, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, पेठ, लातूर, परळी, माजलगाव, लोणार, चिखली, जालना, सिल्लोड, पाचोरा, जळगाव, खामगाव, वाशिम या ठिकाणी देखील आज दुपारनंतर मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, पुढील 4 ते 5 दिवस अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देखील देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे उद्या म्हणजेच 15 जूनला देखील अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, दौंड, करमाळा, जामखेड, खेड, जुन्नर, वाडा, इगतपुरी, पालघर, कल्याण, डोंबिवली, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 48 तासांत पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आज दुपारनंतर तसेच रात्री देखील विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्याचबरोबर पालघर, वाडा, मुंबई, नांदेड, नाशिक, अकोला, जळगाव या ठिकाणी देखील आज, उद्या आणि पुढील 4 ते 5 दिवस आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। जय जवान, जय किसान, धन्यवाद।